नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मुख्य पावसाचे आज दीड महिना संपलेला आहे. मुख्य पावसाचा दीड महिना मित्रांनो संपलेला आहे. जून संपूर्ण गेला. जुलैची आज 15 तारीख आहे. राज्याच्या अंतर्गत भागात अद्यापही म्हणावा असा समाधानकारक पाऊस कुठेही नाही की ज्या ठिकाणी जलसाठे जमा होतील. असा पाऊस सध्या तरी नाही आणि पुढे किमान 15 दिवस तरी नाही. 30 जुलैपर्यंत तशा स्वरूपाचा पाऊस सध्या तरी राज्यात दिसत नाही. फक्त पूर्व विदर्भात काही प्रमाणात दिसेल, कोकणात घाटमाथ्यावर दिसेल, परंतु इतरत्र कुठेही समाधानकारक पाऊस नाही. आजच्या या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण केलं तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ओडिसा नजीक मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी दिसत आहे आणि हे ढग मित्रांनो राज्याकडे सरकत आहे. राज्याच्या पूर्व भागात या ठिकाणी आपल्याला पूर्व विदर्भ दिसतोय. या पूर्व विदर्भात विशेषतः मित्रांनो यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तुमचं नागपूर, यवतमाळ, अमरावती या साईडकडं मित्रांनो आज जरी जास्त पाऊस झाला नाही, परंतु 17 तारखेनंतर या भागात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. परंतु मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राच्या उपग्रह प्रतिमाकडे जर नजर टाकली तर आज महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा दिसत आहे. अरबी समुद्र सुद्धा थोडासा पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि मित्रांनो, मुंबईवर तर सकाळी साधारणतः 12-1 वाजल्यापासूनच पावसाची ऍक्टिव्हिटी सुरू होतील आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या अंतर्गत भागात दुपारनंतर आज 15 तारखेला हलक्या पावसाच्या विखुरलेल्या स्वरूपात नोंदी होतील. लक्षात घ्या मित्रांनो, सर्वत्र आणि सर्वदूर पाऊस सध्या नाही. कशा पद्धतीचा पाऊस राज्यात 15 आणि 16 तारखेला राहू शकतो त्याची माहिती सांगणारा काही मॉडेल आपल्या हाती लागलेले आहेत. मित्रांनो, हे पहा, पुढील 2 दिवसाचं हे चित्र आहे. VCMWF नावाचं मॉडेल हे अनुमान लावत आहे. मुंबई लगतच्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा जो एरिया आहे हा या ठिकाणी आमचं प्रतिष्ठान आहे, पैठण, जयकुडी धरण आहे आणि त्या भागात मित्रांनो या संपूर्ण परिसरात येत्या 2 दिवसामध्ये खाली सोलापूर आहे, या भागात हलक्या पावसाच्या नोंदी तुरळक ठिकाणी होतील. लक्षात घ्या, सर्वत्र आणि सर्वदूर हा पाऊस नाही. 15 आणि 16ला निश्चित या अंतर्गत भागात पावसाच्या हालचाली होतील, परंतु जास्त कुठे होतील तर जास्त तुम्हाला सांगतो नागपूर विभाग इकडे या ठिकाणी पुढे दाखवलेलं, म्हणजे यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा पूर्व विदर्भ आहे आणि घाटावर या 2 ठिकाणी जास्त हालचाली होतील आणि याचा परिणाम म्हणून अंतर्गत महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात आजपासून पावसाची हालचाली आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो त्याचं आपल्याला अंदाज देत आहेत. हे सुद्धा ECMWF पुढील 24 तासाचं मॉडेल आहे. मित्रांनो, याने सुद्धा मुंबई आणि लगतच्या भागात जबरदस्त पावसाची नोंदी दाखवलेल्या आहेत. हा हिरवा कलर मित्रांनो आपल्याला हलक्या पावसाची नोंदी दाखवतो. खाली मित्रांनो या मॉडेलने सोलापूर साईडकडे थोडासा बरा पाऊस आजच होऊ शकतो. पंढरपूर, सोलापूर, इंदापूर या भागात मित्रांनो आजच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात. हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात, कारण का दीर्घकाळ हा भाग पावसाविना राहिलेला आहे. निश्चित त्या ठिकाणी पावसाचं वितरण आज होऊ शकतं. अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा हलक्या पावसाच्या नोंदी आज होऊ शकतात. परंतु मित्रांनो, जसं जसं आपण 15, 16 आणि 17 तारीख ओलांडू तसं तसं पावसाचं प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसत आहे. विशेषतः या सर्व सिस्टीमचा जोर हा 20 तारखेपासून वाढणार आहे. 20 ते 26 मित्रांनो, हे भारत नावाचं मॉडेल आहे. या मॉडेलने अंतर्गत महाराष्ट्रात कुठेही पाऊस दाखवलेला नाही. यांनी फक्त मुंबई, कोकण या भागात पावसाची नोंदी दाखवलेल्या आहेत. घाटावर काही प्रमाणात या मॉडेलने पाऊस दाखवलेला आहे. मित्रांनो, हे आजचं 15 तारखेचं आहे. भारत नावाचं मॉडेल ही 16 तारखेचं आहे. मित्रांनो, 16 तारखेला पहा, सोलापूर साईडकडे जबरदस्त पावसाची नोंदी, अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस या मॉडेलने इथे आपण जर ग्रीन कलर जर पाहिला 20 ते 40 mm पाऊस या ठिकाणी पडू शकतो. पिवळा कलर मित्रांनो हलक्या पावसाची नोंदी दिसत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात फारशा नोंदी यांनी 16 तारखेला दाखवलेल्या नाहीत.
इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव, आमचे अनेक मित्र नंदुरबार, धुळे, जळगाव बद्दल तक्रार करतात की तुम्ही आमचा अंदाज व्यक्त करत नाहीत. मित्रांनो, तुमच्या भागात 15-16 पासून पुढे ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. नाही असं नाही, 15-16 सुद्धा हलक्या ऍक्टिव्हिटीज आहेत. असे वेगवेगळे मॉडेल आपापली वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत. तसेच हवामान अंदाजक सुद्धा आपापली मतं व्यक्त करतात. मित्रांनो, हे 15 तारखेची इमेज आहे. ECMWFचं हे अतिशय विश्वसनीय मॉडेल आहे. आपण या मॉडेलकडे जर पाहिलं तर याने सुद्धा आपल्याला मुंबई आणि परिसरात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो, अंतर्गत भागात यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या भागात आहे. इकडं मित्रांनो सोलापूर, अहिल्यानगर या आपल्याला निळा कलर हा ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या विखुरलेल्या स्वरूपात नोंदी होतील, असं या मॉडेलने 15 तारखेला हे केलेले. याच मॉडेलची मित्रांनो ही 16 तारीख पाहू. 16 तारीख आणखी गडद होताना आपल्याला दिसते. आपण जर 16 तारीख जर पाहिलं बारकाईनं तर आपण घाटाकडून पाहू. नाशिकच्या पश्चिम साईडला पावसाच्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज उद्या 16 पासूनच वाढताना दिसत आहेत. पुणे पश्चिम आहे, या संपूर्ण परिसरात, घाट परिसरात आपल्याला पावसाची नोंदी दिसत. इकडे नांदेडला मित्रांनो या ठिकाणी पाऊस दाखवलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डार्क निळा कलर दिसत आहे. इकडे इंदापूरमध्ये डार्क दिसत आहे. सोलापूरकडे दिसत आहे. म्हणजे या भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंदी होतील 15 आणि 16ला. आणि पुढे मित्रांनो हे कशा पद्धतीने वाढत जाते ते पहा. अतिशय उत्तम पद्धतीने पाऊस हा घाटावर, घाटाच्या पश्चिम साईडला, नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, खाली कोल्हापूर पश्चिम, सर्व या भागात पाऊस पडणार आहे. अहिल्यानगरच्या सुद्धा पश्चिम भागात चांगल्या पावसाच्या नोंदी असतील. अंतर्गत महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. पिकांना जीवनदान देणारा पाऊस हा निश्चित आजपासून 15 पासून सुरू होत आहे. कोणी घाबरू नका. कुठे काही नाही, पूर्व विदर्भात चांगल्या नोंदी दाखवलेल्या आहेत आणि इकडं एक होणारे वाऱ्याचा वेग असणार आहे. त्यामुळे मी निश्चित आपल्या डोक्यावरून परत एकदा बाष्पयुक्त ढग वाहतील आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल. परंतु 18-20 नंतर याच्यात वाढ होत आहे आणि हे मित्रांनो निश्चित शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. आपण सध्या धोधो आणि मुसळधार पावसाची अपेक्षा सुद्धा करू नये आणि आपण कधी मुसळधार पाऊस सांगितलेला सुद्धा नाही. या पद्धतीने मित्रांनो पाऊस निश्चित जर झाला तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातली शेतकऱ्यांची पिकं ज्यांनी काही लावलेली आहेत, पेरलेली आहेत, ती निश्चित तरतील एवढीच अपेक्षा या निसर्गाकडून ठेवूया. आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय मॉडेल संस्थेला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.